नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। छत्रपती शिवाजी महाराजांची काय निष्ठा होती ऐका। माझा छत्रपती शिवबा राजा आयुष्यभर शत्रूशी लढला होता। या हिंदवी स्वराज्यासाठी माझा छत्रपती शिवबा राजा आयुष्यभर शत्रूशी लढला होता। प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान फाडला होता। पुरंदरच्या पायथ्याला मिर्जाशी तो चातुर्याने लढला होता। नवे नवे पुण्यामध्ये जाऊन शाहिस्ते खानाला त्यानं पुरता कोंडला होता। आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला तो भिडला होता। कारण या महाराष्ट्राच्या मातीत युग पुरुष माझा छत्रपती शिवबा राजा घडला होता। आणि म्हणून तर म्हणावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते ऐका। आई शिवाईने माता जिजाऊने नवे नवे माता जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता। माता शिवाईने दिलेला तो प्रसाद होता म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं। आणि म्हणून तर म्हणावं लागतं तो काळाचा काळ होता, तो जिजाऊचा बाळ होता। जिजाऊचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला शुभन राजन बांधलंय तोरण तोरण्याला, शुभन बांधलंय तोरण तोरण्याला। सर्वांनी गडाच्या मध्यभागी बांधलाय पाळणा, दांडपट्ट तलवार बाळाला खेळणा। यवनाचा काळ जिजाऊचा बाळ, यवनाचा काळ जिजाऊचा बाळ शिवनेरीवर जन्मला शुभ बाळ, शिवनेरीवर जन्मला शुभन बांधलंय तोरण तोरण्याला, शुभन बांधलंय तोरण तोरण्याला, बांधलंय तोरण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय वर्णन करणार, राजांबद्दल बोलावं तेवढं कमी ऐका। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 51 वर्षामध्ये क्रांती केली। वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये भवानी घेतली, तलवार घेतली। वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला, हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। वयाच्या 27व्या वर्षी बलाढ्य शरीराचा असणारा राक्षसी प्रवृत्तीचा असणारा अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडलं। वयाच्या 32व्या वर्षी राजसिंहासनावर आरूढ झाले। वयाच्या 36व्या वर्षी हे स्वराज्य तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं। 51 वर्ष हातामध्ये भवानी घेतली, तलवार घेतली आणि या स्वराज्याची निर्मिती केली। निष्ठेबद्दल वर्णन करावं तेवढं कमी ऐका। निष्ठा काय सांगावी, निष्ठा बघायची असेल आमच्या तानाजी मालुसरे यांची बघावी, निष्ठा बघायची असेल बाजीप्रभू देशपांडेंची बघावी, निष्ठा बघायची असेल शिवा काशीची बघावी, निष्ठा बघायची असेल आपण मावळ्यांची बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांची बघतो। निष्ठा जर बघायची असेल निष्ठा बघावी आमच्या तानाजी मालुसरे यांच्या घोरपडीची। काय निष्ठा होती, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं यशवंती जर आता गडावरून खाली आली शरीराचे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही। अंतःकरणातली निष्ठा जागृत झाली आणि म्हणून तर म्हणावं लागतं गेला जिंकाया त्या गडा वीरताना देतो पुढा शेलर महावीर धिप्पाड काढी उदय भानच मढ सवाची टाकली घोरपड वर एक चढ, सवाची टाकली घोरपड वर एक चढ, सवाची टाकली घोरपड वर एक चढ, सवाची टाकली घोरपड वर एक चढ। गेली स्वारी कोणावर मावळ्यांनी जेव्हा दिदली नामकी तिलाच नामकी तानाजी नाथ
गावाची टाकली घोर पडे वर एक एक चढ गावाची टाकली घर पडे वर एक एक चढ गावाची टाकली घर पडे वर एक एक चढ निष्ठेबद्दल वर्णन करावं तेवढं कमी. निष्ठा काय सांगणार आहे का? निष्ठा बघायची असेल तानाजी मालुसरेंच्या घोरपडीची बघावी. निष्ठा बघायची असेल मावळ्यांची बघावी. काय निष्ठा होती? एक एक मावळा स्वराज्यासाठी, धर्मासाठी, देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा तो मावळा होता. मी सांगत असतोय का? निष्ठा बघायची असेल आमच्या देशांच्या जवानांची बघावी महाराज. काही दिवसापूर्वी काश्मीरमध्ये 25-26 हिंदूंना गोळ्या घालून मारलं भाऊ. 25-26 हिंदूंना गोळ्या घालून मारलं बाबा. मी सांगत असतो त्यांना कलमा पडायच्या सांगितल्या, पडल्या नाही. त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं. त्या काळामध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध सुद्धा झालं. त्या युद्धामध्ये अनेक देशांच्या त्या ठिकाणी वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बरं का. निष्ठा बघायची असेल जवानांची बघावी महाराज. वर्णन करावं तेवढं कमी. मी सांगत असतो प्रत्येक जवान देशासाठी, धर्मासाठी ते विचार करत नाही आपल्या देशामध्ये कोणत्या जातीचा माणूस राहतो, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा माणूस राहतो. त्यांचं फक्त तत्व एकच आहे, आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा माझा आहे आणि तो सुरक्षित राहावा एवढाच अंतःकरणामध्ये हेतू आहे. त्यांचं जीवन या भगव्यासाठी, या धर्मासाठी, देशासाठी समर्पित आहे. निष्ठा बघावी त्यांची. मी सांगत असतो त्यांच्या निष्ठेबद्दल काय वर्णन करणार. जाता जाता ते सुद्धा आपल्याला एकच सांगून गेले, काय कर चले हम फिदा जानू तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांगत असतो. किंवा तलवारों पे सरीवार दिए अंगारों में जिस्म जलाया है तब जाके कहीं हमने सर पे एक केसरी रंग सजाया है. ऐ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे. ऐ मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा तेरी खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. सरसों से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका. ओ वतन आवे मेरे वतन आवे तेरा मेरा प्यार निराला था कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा तेरी खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. हो हो एवढी निष्ठा असली पाहिजे बरं का. निष्ठेबद्दल वर्णन करावं तेवढं कमी. एकदम सुंदर साऊंड सिस्टम लागली बरं का. बाबा पटेल बघायचं काम नाही. आवाज खरोखर बसलेला आहे. नाहीतर उकाल्यावर मंडपाच्या वर जातो महाराज बरं का. खरोखर बसलेला आहे बाबा. रोजच चालू आहे ना. रोज त्या ठिकाणी उठलं की तलवारच घासणं चालू आहे. ती बुटली महाराज घासू घासू बरं का. गोड असणारं वातावरण. वर्णन करावं तेवढं कमी. आपल्याकडे मोजून 5 मिनिटं शिल्लक राहिलेले आहे. जास्त वर्णन करत बसत नाही. अगोदरच मी अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला होता. महाराज वर्णन करता सर्व मार्ग एकदा पिंगळ होऊ द्यायचा. अगोदरच मी अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला. महाराज वर्णन करता सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व सोपा असणारा सरळ असणारा मार्ग. हरीचा पाठ हरीचं चिंतन हरिपाठ करा. महाराज वर्णन करतात काही जण त्या ठिकाणी संतांचं ऐकत नाही. नाथबाबा वर्णन करतात जर तुम्ही संतांचं नाही ऐकलं
तर आमचं काही जाणार नाही पांडुता त्या. तुमचं जीवन हे अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही, जीवनाची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. मी मनाचं बोलत नाही का. जर तुम्ही संतांचं नाही ऐकलं, महाराज वर्णन करतात आमचं काही जाणार नाही पण तुमचं जीवन. सर्वांनी प्रेमाने भजन करायचं, टाळी वाजवायचे सर्वांनी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काळ तरी दुसरा येईल, हे जरी नाही काळ. सर्वांनी जागेवर बसल्या टाळी वाजवा सर्वांनी.